जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, द पुणे अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी सचिन जाधव आपलं सर्वांचं स्वागत करतोय। जी आपण वनरक्षकची एक फ्री सिरीज सुरू केलेली होती, त्यातील आज आपण शिफ्ट जे आहे 7/8/2023 रोजी झालेली शिफ्ट 2 या ठिकाणी आपण पाहणार आहेत। भरपूर मोठ्या प्रमाणावर तुम्ही मला रिस्पॉन्स देताय, त्याबद्दल सर्वांचं धन्यवाद। तरीही अजून वनरक्षक करणारे काही भरपूर मुलं राहिलेले आहेत, त्यांच्यापर्यंत आपला व्हिडिओ शेअर करा। त्याचबरोबर आपल्या व्हिडिओच्या संदर्भात काही तुमचे सजेशन्स असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सुद्धा सांगायचे आहेत। आणि ज्याला स्पेशली ज्याला इंग्लिशची भीती वाटते, ज्याला इंग्लिश समजत नाही, खास अशा मुलांसाठी आपण ही सिरीज सुरू केलेली आहे। आणि यामध्ये कुठलाही अर्थ न पाहता आपण काय करतोय त्या ठिकाणी उत्तर काढण्याचा प्रयत्न करतोय। ओके, तर व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्हाला शेअर करायचा आहे। चला आता आपण स्टार्ट करूया। ओके, आता इथं काय दिलेलं आहे पहा, सिलेक्ट द ऑप्शन्स दॅट कॅन बी यूज ॲज अ वन वर्ड सबस्टिट्यूशन। कशावरती प्रश्न विचारलेला लक्षात ठेवा, वन वर्ड सबस्टिट्यूशन वरती प्रश्न विचारलेला आहे। काय विचारला, वन वर्ड सबस्टिट्यूशन फॉर द अंडरलाइन सेगमेंट। अंडरलाइन केलेला जो भाग आहे, काय केलंय, कुठल्या भागाला अंडरलाइन केलेलं आहे पहा, द पर्सन इन चार्ज ऑफ द म्युझियम। जो म्युझियमचा इन्चार्ज ज्याच्याकडे असतो त्याला क्युरेटर म्हणायचंय। काय म्हणायचं लक्षात ठेवायचंय, क्युरेटर। क्युरेटर ऑप्शन पुढे, ऑप्शन नंबर 1 हे तुमचं काय लक्षात ठेवा, या ठिकाणी उत्तर आहे। अटेंडन्स घेतो त्याला काय म्हणलं जातं लक्षात ठेवा, अटेंडंट। काय म्हणायचंय, जो अटेंडन्स घेतो त्याला काय म्हणतात, अटेंडंट। ओके, गार्ड जो संरक्षण करत असतो त्याला आपण काय म्हणतो, गार्ड म्हणतो। ठीक आहे, आणि सुपरवायझर जे निरीक्षण करत असतो त्याला काय म्हणतो आपण, सुपरवायझर म्हणत असतो। तर लक्षात ठेवा, हा जो प्रश्न आहे हा अगोदरच्या शिफ्टला सुद्धा काय केलेला आहे त्या ठिकाणी विचारलेला आहे। त्यामुळेच लक्षात ठेवायचे, तुम्ही सगळ्या शिफ्ट व्यवस्थित पाहायच्यात का, कारण पहिल्या शिफ्टचे प्रश्न तुम्हाला नंतरच्या शिफ्ट मध्ये आलेले पाहायला मिळतील। सेम अशाच प्रकारचा पेपर यावर्षी सुद्धा होऊ शकतो, त्यामुळे जे लेक्चर आहे ते व्यवस्थित काय करायचं तुम्ही पाहायचंय। त्यानंतर सेकंड नंबरचा प्रश्न आहे, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनिम। काय विचारलेलं आहे, सिनोनिम ऑफ द गिव्हन वर्ड। ओके, आता तुम्हाला जो शब्द दिलेला आहे तो दिलेला आहे पर्सिस्ट। ओके, तुम्ही लहानपणी एक तुम्ही सायन्स मध्ये एक शिकला असाल पहा, एका साईडला काय असतो, एका साईडला पोपट असतो आणि दुसऱ्या साईडला काय असतं, एक पिंजरा असतो। आणि तो पोपट आणि पिंजरा ती जी इमेज ती जर फिरवली तर आपल्याला असं फील होतं की पोपट कशामध्ये, त्या पिंजऱ्यामध्ये। का बरं, तर त्याला पर्सिस्टन्स ऑफ व्हिजन म्हणायचं। काय म्हणायचं लक्षात ठेवायचंय, पर्सिस्टन्स ऑफ व्हिजन म्हणजेच काय, एकाचा 1/16 सेकंदच्या आत किती, 1/16 सेकंदच्या आत तीच परत इमेज तुमच्या डोळ्यासमोर येत असेल तर त्याला आपण काय करू शकत नाही, त्याला सेपरेट पाहू शकत नाही, त्याला म्हणायचं पर्सिस्ट काय, किंवा पर्सिस्टन्स ऑफ व्हिजन। पर्सिस्ट म्हणजे कंटिन्युअस, पर्सिस्ट म्हणजे काय लक्षात ठेवा, कंटिन्युअस। मग याच्यामध्ये कंटिन्युअस कुठे दिलेलं आहे, ऑप्शन नंबर 4 हे तुमचं काय असणार आहे, करेक्ट उत्तर असणार आहे। बाकीचे ऑप्शन्स पण पाहायचे आहेत बघा, इथं सीज, एखादी गोष्ट सीज केलेली आहे, आपण पाहतो ना एखादी गोष्ट सीज केलेली, एखाद्या व्यक्तीने खूप मोठ्या प्रमाणावरती काय केलं असेल, भ्रष्टाचार वगैरे केला असेल, त्या गोष्टी काय करतात, सीज करतो। म्हणजेच काय करणे, थांबणे, स्ट्रगल करणे। आपण म्हणतो माझा खूप मोठा संघर्ष आहे किंवा माझं खूप मोठे काय स्ट्रगल आहे। क्रिएट, एखादा क्रिएटर असतो, क्रिएट म्हणजे नवीन काहीतरी काय करतो, निर्माण करतो। आणि कंटिन्यू म्हणजे ती गोष्ट कशी आहे, चालू आहे, हे लक्षात ठेवायचंय। म्हणजे तुमचा या ठिकाणी पर्सिस्ट साठी जो असणारा सिनोनिम जो आहे तो आहे कंटिन्यू। कुठला आहे, कंटिन्यू। ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट आहे थर्ड प्रश्न पहा, पार्ट ऑफ द फॉलोइंग सेगमेंट हॅव बीन गिव्हन ॲज ऑप्शन, सिलेक्ट द ऑप्शन्स दॅट कंटेन स्पेलिंग एरर। कशावरती विचारलेलं आहे, स्पेलिंग एरर वरती विचारलेलं आहे। मी तुम्हाला सांगितलेलं आहे वेळ वाचवायचा आपल्याला, आणि वेळ वाचवायचा असेल तर काय करायचे, स्पेलिंग एरर जर विचारलं तर डायरेक्ट ऑप्शन मध्ये जायचंय आणि ऑप्शन मध्ये जाऊन स्पेलिंग चेक करायची। मी पहिलं स्पेलिंग चेक करतो, फॅक्टरीचं स्पेलिंग बरोबर आहे का, बरोबर आहे, FACTORY बरोबर आहे। पण इथं जर बघितलं रेग्युलरलीचं स्पेलिंग माझं काय झालेलं या ठिकाणी चुकलेलं दिसतंय। रेग्युलरलीचं स्पेलिंग काय असतं बघा, REGULE नसतं तर काय असतं, LA असतं। काय असतं लक्षात ठेवा, LA। इथं काय दिले तुम्हाला, LE दिले, त्यामुळे हे स्पेलिंग काय चुकीचं आहे, रेग्युलरलीचं स्पेलिंग चुकीचं आहे। मला सुरुवातीचं स्पेलिंग काय झालेलं आहे या ठिकाणी चुकीचं भेटलेलं आहे। मला जो प्रश्न विचारलाय तो कशात विचारलेला आहे, स्पेलिंग एरर वरती विचारलेला आहे। म्हणजे चुकीची स्पेलिंग तुम्हाला शोधायची, मग चुकीची स्पेलिंग आहे कुठली, ऑप्शन नंबर 1 हे तुमचं करेक्ट उत्तर आहे। ऑप्शन नंबर 1 हे करेक्ट उत्तर आहे। त्यानंतर नेक्स्ट पहा, सेंटेन्स ऑफ द पॅराग्राफ आर गिव्हन बिलो इन अ जंबल ऑर्डर। म्हणजे याचा अर्थ हा प्रश्न विचारलेला आहे हा कशावरती, पॅराजंबल वरती प्रश्न विचारलेला आहे। आणि ज्यावेळेस तुम्हाला पॅराजंबल वरती प्रश्न विचारला जातो त्याच्यामध्ये साधं सिंपल डोकं शांत ठेवायचंय आणि उत्तर काढायचंय। आता इथं पहा, इथं काय दिलेलं आहे, इथं जर पाहिलं इथं सिन्स दिलेला आहे। काय दिलेला आहे, सिन्स हा शब्द दिलेला आहे। हे लक्षात ठेवायचं, काही शब्द येतं सिन्स असेल, सो असेल, कन्क्लुजन असेल, हे जर शब्द वाक्यामध्ये दिसले तर ते शेवटच्या शब्दामध्ये किंवा हे तुमचं समारोप करणारे शब्द असतात, म्हणजे शेवटी येतं। हे कधी येतं, शेवटी येतं।
त्यानंतर इथं विथ दिलेलं आहे, इथं दिलेलं आहे पेनिसिलिन आणि या ठिकाणी इन द बिगिनिंग असं काहीतरी तुम्हाला 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. समजते सर्वांना? मग याच्यामध्ये मला सांगा एचा ज्या ठिकाणी ए आहे तो शेवटी येणार आहे, एवढं लक्षात ठेवा. ए कुठे शेवटी? या ठिकाणी आहे का? आहे. या ठिकाणी ए शेवटी आहे का? आहे. या ठिकाणी शेवटी आहे का? नाही, कट करा. या ठिकाणी आहे का? नाही, कट करा. म्हणजे त्याचा अर्थ उत्तर तुमचं असणार आहे ऑप्शन नंबर 1 आणि ऑप्शन नंबर 2 मध्ये तुमचं काय असणार आहे? उत्तर असणार आहे. मग आता पहा, इथं वाक्याची सुरुवात कशाने झाली? सीनी झाली. इथं पण वाक्याची सुरुवात कशाने झाली? सीनी झाली. म्हणजेच याचा अर्थ असा आहे, पेनिसिलिन इज वन ऑफ द मोस्ट युजफुल ड्रग इज इन्व्हेंटेड बाय मॅन. हे तुमचं वाक्यामध्ये काय आलं पाहिजे? सुरुवातीला यायला पाहिजे. पुढे यायला पाहिजे सुरुवातीला. म्हणजे वाक्याची सुरुवात सीनी झालेली आहे. झालेली आहे का? यस झालेली आहे. ओके. नंतर काय म्हणलेलं आहे? इन द बिगिनिंग व्हेरी फ्यू पीपल न्यू. आता मला सांगा हा कोणता काळ आहे? न्यू म्हटल्यावर कुठला काळ झाला हा? लक्षात द्या, इथं लक्ष द्या सगळ्यांनी. हा काळ जो आहे हा काळ कुठला झालेला आहे? हा जो आहे पास्ट टेन्स. कुठला मध्ये? लक्षात ठेवायचंय, पास्ट मध्ये आहे. मग आता इथं जर बघितलं, आता आपला ऑप्शन लक्षात ठेवा, हा तर गेलेला आहे, त्यानंतर हा पण ऑप्शन गेलेला आहे, बरोबर. आता इथं काय म्हणलंय? कॅन म्हणलेलं आहे. काय म्हणलेलं आहे? कॅन. कॅन कोणत्या काळात आहे? वर्तमान काळात. अगोदर कोणत्या काळातली क्रिया होत असते? भूतकाळातली क्रिया होत असते. नंतर वर्तमान काळातली क्रिया होत असते. मग अगोदर कोण यायला पाहिजे? डी यायला पाहिजे. लक्षात ठेवा, कोण यायला पाहिजे? सी नंतर डी आणि नंतर बी आणि ए असं ऑप्शन कुठे आहे? ऑप्शन नंबर 2 मध्ये आपल्याला काय होतोय? पाहायला मिळतोय. ठीक आहे, तर लक्षात ठेवायचे. रेग्युलरच्या लेक्चरमध्ये आपण याच्याबद्दल भरपूर साऱ्या ट्रिक्स पाहतोय, त्याच्यामध्ये हा प्रश्न आपल्याला काय होतोय? सॉल्व्ह होतोय. ठीक आहे. त्याच्यानंतर सेंटेन्स ऑफ द पॅराग्राफ आर गिव्हन बिलो इन जंबल ऑर्डर. परत एकदा हा प्रश्न विचारलेला आहे. कशावरती? पॅराजंबल वरती प्रश्न विचारलेला आहे. आणि पॅराजंबल वरती विचारलंय म्हणजे एकदम साधं सिंपल काय काय दिलंय तेवढं पाहायचंय. याचा स्टार्ट आहे इन, इथं आहे जॉन डाल्टन, इथं आहे डाल्टन, इथं आहे द वर्ल्ड. आता मला सांगा, साधं सिंपल आहे. वाक्याची सुरुवात आपल्याला नाऊनने करायची असते. वाक्याची सुरुवात नाऊनने म्हणजे कशाने होणार आहे? बीने होणार आहे. आणि सगळे ऑप्शन जर आपण जर पाहिले तर सगळ्या ऑप्शन मध्ये वाक्याची सुरुवात ऑलरेडी कशाने झालेली? बीने झालेली आहे. इथंही बी आहे, इथंही बी आहे, इथंही बी आहे आणि इथंही बी आहे. समजतंय सर्वांना? त्यानंतर नेक्स्ट पहा, इथं डाल्टन दिलाय, तर त्याच दुसऱ्या वाक्यात काय येणार आहे? जॉन डाल्टनच्या वाक्यात पुढचं जे वाक्य असेल त्याच्यात कोण येणार आहे? ते डाल्टन येणार आहे. ओके. मग डाल्टन म्हणजे बी नंतर कोण पाहिजे? सी. बी नंतर कोण पाहिजे? लक्षात ठेवा, सी. बी नंतर सी असा पर्याय कुठे कुठे चेक करा. इथं आहे यस, इथं आहे यस. हे 2 ऑप्शन तुमचे काय झाले? कट झाले. हे 2 ऑप्शन तुमचे काय झाले? कट झाले. ओके, ठीक आहे. आता इथं जर पाहिलं तर मला सांगा, या ठिकाणी इथं जर आपण जर पाहिलं, इथं कोण दिलाय? इज दिलाय. कोण दिलेला आहे? इज. आणि या ठिकाणी जर पाहिलं तर इथं कोण दिलेलं आहे? सॉरी, एक मिनिट, इथं डी ऑप्शन आहे. लक्षात ठेवा कोणता ऑप्शन आहे? डी ऑप्शन आहे. बघा, पहिला ऑप्शन बी भेटला. बी नंतर कोण आहे? सी. बी नंतर कोण आहे? लक्षात ठेवा, सी. बी नंतर सी कुठं कुठे चेक करा. बी नंतर सी आपल्याला इथं भेटला आणि इथं भेटला. हे 2 ऑप्शन ऑलरेडी तुमचे काय झाले? तर कट झालेले आहेत. बरोबर आहे? समजतंय सर्वांना? ठीक आहे. आता मला सांगा, हा ऑज आहे. ऑज कोणत्या काळात आहे? पास्ट मध्ये. आणि इज कोणत्या काळात आहे? वर्तमान काळात आहे. पास्ट मधली आधी गोष्ट होईल का वर्तमान काळातली होईल? पास्ट मधले अगोदर होईल. पास्ट मधले अगोदर म्हणल्यानंतर अगोदर ए आणि नंतर कोण पाहिजे? डी. अगोदर ए नंतर डी असा पर्याय जे राहिलेत ऑप्शन ह्या दोघांमध्ये कुठे मला सांगा? अगोदर ए नंतर डी असा पर्याय कुठला आहे? ऑप्शन नंबर 2 हे तुमचं करेक्ट उत्तर आहे. ऑप्शन नंबर 2 हे काय आहे? तुमचं करेक्ट उत्तर आहे. लक्षात ठेवा. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक्स. इथं काय दिलेलं आहे? यू कुड वेट फॉर द डॉक्टर डॅश टेक अनदर अपॉइंट. आता मला सांगा, इथं काय म्हणलेत? तुम्ही वेट पण करा आणि अपॉइंट पण घ्या. म्हणजे याचा अर्थ विरोधाभास असणार आहे. यामध्ये काय? एक तर तुम्ही काय करा? डॉक्टरचे वेट करा म्हणजे वाट पहा, किंवा तुम्ही दुसऱ्याची अपॉइंटमेंट घ्या. म्हणजे याचा अर्थ इथं कोण असणार आहे? ऑर असणार आहे. काय असणार आहे? दोघांपैकी एकच करायचं. एक तर काय करा? डॉक्टरची वाट बघा, नाही तर काय करा? दुसऱ्या डॉक्टरला जाऊन काय करा? भेटा. या ठिकाणी ऑर कुठे चेक करा. या ठिकाणी आहे का? नाहीये. इथं आहे का? नाहीये. इथं आहे का? यस आहे. इथं आहे का? नाहीये. म्हणजे ऑप्शन नंबर किती आलं? ऑप्शन नंबर 3 हे तुमचं करेक्ट उत्तर आहे. ऑप्शन नंबर 3 हे तुमचं काय आहे? करेक्ट उत्तर आहे. नेक्स्ट आहे, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन्स टू फिल इन द ब्लँक्स. इथं विचारले द एरो डॅश मिस इट्स टास्क. एरो मारलेला आहे समजा आणि तो जो टास्क पासून काय झालेला आहे? थोडा मिस झालेला आहे. तर कसा मिस झालेला आहे? लक्षात ठेवा, नॅरोली एकदम थोडक्यात तो काय झालेला आहे? हुकलेला आहे. त्याला म्हणायचं नॅरोली. काय म्हणायचं? लक्षात ठेवायचं, नॅरोली. क्वाइटली असेल तर त्याला शांत म्हणतो. शांत कसं काय एरो जाऊ शकतो का? नाहीये. थोडक्यात हुकलाय, त्याला म्हणायचं काय? नॅरोली. ठीक आहे, तर लक्षात ठेवा ऑप्शन याच्यामध्ये नॅरोली. त्यानंतर सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिव्हन इडियम. जी तुम्हाला इडियम दिलेली आहे इथं काय दिलेले? गो ॲस्ट्रे. काय म्हणले? लक्षात ठेवा, गो ॲस्ट्रे. आता गो ॲस्ट्रे म्हणजे काय? रॉंग पाथ. काय लक्षात ठेवायचंय? जाताय तुम्ही, पण कसं जाताय? रॉंग पाथने जाताय. कसं जाताय? रॉंग पाथने जाताय. आणि जर रॉंग पाथने तुम्ही गेलात तर तुम्ही डेस्टिनेशन पर्यंत पोहोचणार आहेत का? नाहीये. मग जे आहे याला उत्तर रॉंग पाथ जे आहे तो ऑप्शन नंबर किती आपलं या ठिकाणी जर बघितलं ऑप्शन नंबर 3 आपल्याला पाहायला भेटते. कारण याच्यामध्येच कोण दिलेलं आहे?
रॉंग पाथ दिलेला आहे. समजते सर्वांना? ओके, हा खूप वेळा प्रश्न विचारलेला आहे, पुन्हा एकदा विण्याचे चान्सेस आहेत. त्यानंतर नेक्स्ट आहे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम विचारलेले आहे. काय विचारले लक्षात ठेवायचं? अँटोनिम ऑफ द गिव्हन वर्ड. काय विचारले लक्षात ठेवायचंय? अँटोनिम विचारले. अँटोनिम म्हणजे कुठला शब्द विचारलेला आहे? तुम्हाला विरुद्धार्थी शब्द विचारलेला आहे. इथं काय विचारलंय? फॅमिश, इथे सपोर्ट, सॅटिटेटेड, स्टार्व्ड आणि काय दिले? स्टिपल दिलेले. याच्या विरोधात जो शब्द जो आहे कुठला? फॅमिश, तर उपासमार होणे. तर त्याचा अपोजिट जो आहे स्टार्व्ड, म्हणजे फॅमिश म्हणजे जास्त खाणारा, खादाडा, आणि ज्याची उपासमार झाली त्याला स्टार्व्ड म्हणतात. काय म्हणतात? स्टार्व्ड. या ठिकाणी ऑप्शन किती येईल तुमचा? ऑप्शन नंबर 3 हे तुमचं उत्तर असू शकतं. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट पहा, सिलेक्ट द ऑप्शन्स दॅट कॅन बी यूज ॲज वन वर्ड सबस्टिट्यूशन फॉर द अंडरलाईन सेगमेंट. इथं काय दिलं? अंडरलाईन सेगमेंट वाला शब्द पहा, विदाउट नोईंग, तुम्हाला काही माहित नसणं. ओके, तुम्हाला माहिती नसणं याला काय म्हणायचं? लक्षात ठेवायचंय ऑब्लिव्हियस. काय म्हणायचं? लक्षात ठेवायचंय ऑब्लिव्हियस. ऑब्लिव्हियस म्हणजे काय? तुम्हाला एखाद्या गोष्टीमध्ये माहिती नाही किंवा काय असणे, न कळत, त्याला काय म्हणायचंय? न कळत. ऑफेंडर म्हणजे काय? दुखावलेला. ओमनिपोटंट म्हणजे सर्व शक्तिमान. आणि ओडियस म्हणजेच काय? किळसवाना. जर तुम्हाला या ठिकाणी जो शब्द आहे तो कुठला शब्द लक्षात ठेवायचा? विदाउट नोईंग. विदाउट नोईंग म्हणजे काय? न कळत, त्याला म्हणायचंय ऑब्लिव्हियस. काय म्हणायचं? लक्षात ठेवायचंय ऑब्लिव्हियस. ठीक आहे, तर लक्षात ठेवा. त्यानंतर नेक्स्ट जो आहे याच्यामध्ये आपण पाहायचंय सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिव्हन इडियम. तुम्हाला जी इडियम दिलेली आहे, काय दिलेली पहा, लिव्ह नो स्टोन अनटर्न असं दिलेलं आहे. काय दिलेलं आहे? लिव्ह नो स्टोन अनटर्न म्हणजेच काय? आपल्यामधला बेस्ट देणे. आपल्यामधला काय देणे? बेस्ट देणे. मग बेस्ट कुठं कुठं दिसतं तुम्हाला चेक करा. टू डिग डीप अंडरग्राउंड हे नाही होणार. त्यानंतर हंट फॉर अ ट्रेझर हे पण नाही होणार. इथं काय दे? टू डू वन बेस्ट फॉर समथिंग. तर ह्या ठिकाणी तुमचं करेक्ट जे उत्तर आहे तो ऑप्शन नंबर किती? 3 तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतंय. लिव्ह नो स्टोन अनटर्न म्हणजे काय? टू डू वन्स बेस्ट फॉर समथिंग, स्वतःमधला बेस्ट देणे काहीतरी करण्यासाठी, त्याला काय म्हणायचंय? लक्षात ठेवायचंय लिव्ह नो स्टोन अनटर्न. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट पहा, नेक्स्ट इथं शब्द दिलेला आहे. काय दिलेला आहे? पार्ट ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स हॅव बीन गिव्हन ॲज ऑप्शन्स. सिलेक्ट द ऑप्शन्स दॅट कंटेन स्पेलिंग एरर. काय विचारलेलं आहे? कुठल्या एरर वरती प्रश्न आहे तुमच्या? स्पेलिंग एरर. सगळ्यांना जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे, त्याचबरोबर खाली कमेंट सुद्धा करायची. इंग्लिशची पूर्णता तुमची भीती जाणार आहे. साधं सिंपल तुम्हाला शिकवण्याचा माझा प्रयत्न आहे. आता इथं पहा काय दिलंय? सेव्हरल पीपल डोंट अप्रूव्ह ऑफ हर डायमर फुल ऑफ द अटेन्शन. आता इथं डायमरचं स्पेलिंग जर बघितलं, डायमरचं स्पेलिंग बघितलं तर या ठिकाणी चुकलेलं आहे. इथं काय डायमरचं स्पेलिंग लक्षात ठेवा? DEMEANOR. डिमिनर असं असतं. काय असतं लक्षात ठेवायचं? डिमिनर. मग डिमिनर म्हणजे या ठिकाणी स्पेलिंग काय झालेली? चुकलेली आहे. पण तुम्हाला चुकीचंच विचारलेलं आहे. या ठिकाणी तुमचं उत्तर जे आहे ऑप्शन नंबर किती येणार आहे? 1 नंबर येणार आहे. त्यानंतर सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन्स टू फिल इन द ब्लँक्स. इफ नो वर्ड इज नीडेड इन द ब्लँक सिलेक्ट नो वर्ड. आता तुम्हाला ऑप्शन जर बघितली, एन दिला, इथं ए दिला, इथं द दिलाय. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला जो प्रश्न विचारलाय कशावरती विचारलेला आहे? आर्टिकल वरती विचारलाय. साधा सिंपल प्रश्न आहे. नेक्स्ट बघा याच्यामध्ये काय दिले ऑप्शन? वी केप्ट आवर फिंगर क्रॉस. ओके, फेन रिझल्ट वॉज बीइंग अनाउन्स. ओके, कशाबद्दल बोललेलं आहे? तुमचे क्रॉस फिंगर झालायत, पण कशाबद्दल? कुठल्या तरी कशामुळे झालेत? कुठली तरी स्पेसिफिक गोष्ट आहे ना, तर काय लागणार आहे? रिझल्ट लागणार आहे. काय लागणार आहे? रिझल्ट. आणि स्पेसिफिक जर बोलत असाल तर आर्टिकल द येतं. जर स्पेसिफिक असेल तर काय येतं? आर्टिकल. लक्षात ठेवायचंय द चा वापर त्या ठिकाणी केला जातो. ठीक आहे, हा एक पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन्स टू फिल इन द ब्लँक्स. इथं दिलेले टारू रस्टेड डॅश डॅश द गेस्ट हॅड लेफ्ट. आता हॅड लेफ्ट आहे म्हणजे कोण? हॅड प्लस कोण आहे? फित्री आहे. आणि हॅड प्लस फित्री मध्ये लक्षात ठेवायचं, ज्यावेळेस आपण टेन्स करणार आहे टेन्स मध्ये एक कन्सेप्ट असते कुठली? हॅड प्लस फित्री. ज्यावेळेस शब्द फेन आफ्टर हा शब्द येतो, कुठला शब्द येतो वाक्यामध्ये? आफ्टर. आफ्टर नंतर पुढे कोण येत असतं? लक्षात ठेवायचंय हॅड प्लस फित्री घेत असतो. आफ्टर नंतर कोण घेत असतो? हॅड प्लस फित्री. आफ्टर नंतर हॅड प्लस फित्री. आफ्टर हा शब्द पुढे चेक करा या ठिकाणी आहे. म्हणजे ऑप्शन नंबर किती आलं? ऑप्शन नंबर 1 हे तुमचं करेक्ट उत्तर आहे. ऑप्शन नंबर 1 हे तुमचं काय आहे? करेक्ट उत्तर आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे ए अँड द दिलाय. म्हणजे याचा अर्थ हा सुद्धा प्रश्न कशावरती विचारलेला आहे? आर्टिकल वरती विचारलेला आहे. कशावरती विचारलेला आहे? आर्टिकल वरती. याच्यामध्ये सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन्स टू फिल इन द ब्लँक्स. इफ नो वर्ड इज नीडेड इन द ब्लँक सिलेक्ट नो वर्ड. ओके, आता इथं काय दिलेलं पहा, इथं शब्द जो दिलाय तो कुठला दिलेला आहे पहा? फोर्ट नाईट्स लिव्ह दिलेले. काय दिलेलं? फोर्ट नाईट्स लिव्ह. आता फ जे आहे ते स्वर आहे का व्यंजन आहे? मला सांगा बरं मराठीतलं. फ जे आहे ते स्वर आहे का व्यंजन आहे? तर मराठीतलं व्यंजन आहे. आणि मराठीतल्या व्यंजनासारखा ज्यावेळेस उच्चार होतो त्यावेळेस आपल्याला कशाचा वापर करायचा आहे? अ चा वापर करायचा आहे.
त्यामुळे या ठिकाणी जे उत्तर येईल तर उत्तर किती येईल? ऑप्शन नंबर 1 हे तुमचं काय असणार आहे? करेक्ट उत्तर असणार आहे. ऑप्शन नंबर 1 हे तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे. तर हे आपण 7 तारखेला झालेली शिफ्ट नंबर 2 या ठिकाणी आपण सर्व प्रश्न काय घेतलेत या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचं. लक्षात ठेवा, आपल्याला ग्रामीण भागातील विद्यार्थी ज्यांना इंग्लिशची भीती वाटते, खास अशा विद्यार्थ्यांसाठी आपण हे डिझाईन केलेलं आहे. त्या विद्यार्थ्यांना इंग्लिशची भीती पूर्णतः त्यांच्या मनामधली घालवायची आहे. त्यामुळे आपण ही सिरीज सुरू केलेली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त याचा काय करायचा आहे? लाभ घ्यायचा आहे. या ठिकाणी आपण थांबू. उद्याच्याला ठीक 6 वाजता पुन्हा एकदा नवीन शिफ्ट घेऊन भेटू. तोपर्यंत धन्यवाद.